स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजांतर्गत अनेक ठिकाणी फलक उभारण्यात आलेत। या फलकांवर केवळ कन्नड आणि इंग्लिश या भाषेमध्ये मजकूर समाविष्ट करण्यात आलाय। मात्र या फलकांवर मराठीमध्ये उल्लेख करण्यात आला नाही। यामुळे सदर फलकांवर मराठी भाषेत देखील उल्लेख करण्यात यावा, मराठी भाषेतून परिपत्रके देण्यात यावीत या मागणीचे निवेदन आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे सादर करण्यात आले। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती शिष्टमंडळाने सदर निवेदन सादर केले। यावेळी बोलताना रणजित चव्हाण पाटील म्हणाले की शहरामध्ये विविध ठिकाणी स्मार्ट सिटी कामकाजांतर्गत अनेक फलक लावण्यात आले आहेत, मात्र या फलकांवर मराठी भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला नाही। अल्पसंख्याक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी 15% अधिक अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रके आणि सुविधा देणे गरजेचे आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि समस्त मराठी भाषिकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पालकमंत्री PWD मंत्री यांना आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की जी लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टच्या माध्यमातून जी आम्हाला या ठिकाणी आपण 15% वर जे भाषिक राहतो त्या भाषेमध्ये कागदपत्र व बोर्ड्स या ठिकाणी लावावेत, हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे माननीय कमिशनर सरांना आणि पालकमंत्री यांना दिलेलं आहे। त्यांनी करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती शहर विभाग यांच्या वतीनं जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी साहेब आणि कॉर्पोरेशन कमिशनर अशोक दुडगुंटी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे वेगवेगळे बोर्ड लावले जात आहेत त्याच्यावरती फक्त मराठी आणि कन्नड आणखी इंग्रजीचा उल्लेख आहे, पण आम्ही मराठी भाषिक या ठिकाणी 60% अधिक आहे आणि कायदा लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्ट सांगतोय की 15% जास्त असलेल्या भागात त्या भाषिकांना त्यांच्या भाषेमध्ये परिपत्रकांनी त्यांच्या सोयी द्याव्या। मग हे त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी याच्यावरती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील, सागर पाटील, सुनील बोकडे, विराज मुरकुंबी, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।